अर्थसंकल्पामध्ये सामाजिक कल्याणाच्या ज्या योजना होत्या त्या कमी दिसतात, मात्र रस्त्यासाठी भरीव निधी दिसतो. याचं कारण काय? याचं कारण असं आहे, तर शक्तीपीठ मार्गाची मागणी कोणी केली होती? शक्तीपीठ मार्गाची मागणी गेल्या काही वर्षामध्ये ठेकेदारांकडून मोठ्या प्रमाणात जे पैसे उकळले गेले, हे रस्ते बनवणारे ठेकेदार आहेत. समृद्धी असेल, शक्तीपीठ असेल, त्यांच्याकडून हजारो कोटी रुपये आधीच काढून घेतले, टेंडर देण्यात आली आणि शेकडो कोटी रुपये काढून घेतले. ते निवडणुकीत वापरले असतील किंवा आमदार खासदार खरेदीसाठी वापरले असतील. शक्तीपीठाच्या संदर्भात शेतकरी भूमी अधिग्रहण करण्याच्या विरोधामध्ये आहेत आणि महाराष्ट्रामध्ये आज हा शेतकरी शक्तीपीठासंदर्भात रस्त्यावर आहे. सर, आज जो होळी आहे, पण असं असताना तर देवेंद्र फडणवीस सरकार सभागृहात म्हणतायत की 100 शेतकऱ्यांनी मला निवेदन दिलं एअरपोर्टवरती येऊन, आणि ते निवेदन देताना हे 100 शेतकरी जे आहेत, हे जे 100 शेतकरी जे आहेत, हे भारतीय जनता पक्षाचे एजंट असावेत. त्यांच्या माध्यमातून या जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार सुरू असावेत. सामान्य शेतकरी जो आहे त्याला आपली जमीन द्यायची नाही. मुळात शक्तीपीठाची गरज काय, असा प्रश्न सगळेच विचारतात. आम्ही विरोध करत नाही आहोत, शेतकरी रस्त्यावर उतरलेला आहे. तुमच्याकडे 100 शेतकरी आले म्हणून एक चुकीची योजना जी आहे त्याचे समर्थन होऊ शकत नाही. तुम्ही महाराष्ट्राला पटवून द्या की ही योजना का महत्त्वाची आहे. हा जो मार्ग आहे शक्तीपीठाचा का महत्त्वाचा आहे, की फक्त काही ठेकेदार तुमच्या मर्जीतले आहेत त्यांना काम मिळावं, त्यांची मालामाल व्हावी आणि मग त्या पैशातून उद्या निवडणुका लढाव्यात म्हणून ही शक्तीपीठासारख्या योजना आहेत का?